नमस्कार मंडळी, क्रिशबीज व्लॉग या आपल्या चॅनलमध्ये आपणा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे. तुमचं वय 60पेक्षा जास्त आहे का? आणि रात्री तुम्हालासुद्धा अनेक वेळा बाथरूमसाठी उठावं लागतं का? हा फक्त वय वाढल्यामुळे होणारा त्रास नाही आहे, तर तुमच्या झोपेच्या आरोग्याला आणि स्वातंत्र्याला मोठा अडथळा आहे. संशोधनामध्ये असं दिसलं आहे की 78% ज्येष्ठ लोक झोपण्यापूर्वी काही सोप्या चुका करतात, ज्यामुळे रात्री लगवीत जाण्याची गरज खूप वाढते. पण आज मी तुम्हाला नक्की हे कसं थांबवायचं हे सांगणार आहे, ज्यामुळे तुम्ही अगदी शांतपणे आणि सलग 7 ते 8 तास झोपू शकाल. या सततच्या अडथळ्यांमुळे तुम्हाला थकवा, चिडचिड आणि जीवनाचा आनंद कमी होतो, कमी ऊर्जा वाटू लागते. कदाचित तुम्ही दुपारी पाणी पिणं कमी केलं असेल किंवा रात्री नीट झोप न होण्याच्या भीतीने काही सामाजिक कार्यक्रम रद्द केले असतील. तुम्हाला कदाचित माहीतही नाही की असे 5 सवयी आहेत ज्या दिसायला अगदी सामान्य वाटतात आणि तुम्ही रोज त्या करत असाल, पण त्या सवयींमुळेच ही परिस्थिती निर्माण होत असते. आज मी त्या प्रत्येक सवयीबद्दल तुम्हाला सांगणार आहे आणि त्या सोप्या, कायमस्वरूपी कशा सुधारायच्या तेही सांगेन. हे सर्व तुम्हाला समजावून सांगण्याआधी मला तुमच्या सहकार्याची गरज आहे. जर तुम्हाला तुमच्या जीवनशैलीची खरी काळजी असेल तर, जर तुम्हाला रोज ताजंतवानं उठायचं असेल तर लाईक बटनला एकदा नक्की क्लिक करा. त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून झोपेची दिनचर्या सुधारण्याचे कोणतेही टिप्स तुम्ही मिस करणार नाही. त्याचबरोबर खाली कमेंट बॉक्समध्ये हे नक्की सांगा की तुम्ही नक्की किती वेळ झोपता, तुमचं वय काय आहे आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघत आहात. बऱ्याच लोकांना हे कळत नाही की रात्री अनेक वेळा लघवीसाठी उठणं, ज्याला आपण वैद्यकीय भाषेमध्ये नॉक्टुरिया म्हणतो, ही फक्त वय वाढल्यामुळे होणारी नैसर्गिक समस्या नाही आहे, तर हे तुमच्या रोजच्या आयुष्यात काहीतरी ताळमेळ नाही आहे याचं लक्षण आहे. आणि या ताळमेळी तोडीचे परिणाम इतके गंभीर असू शकतात की तुम्ही कल्पनाही कधी केली नसेल. वैद्यकीय संशोधन असं सांगतं की नॉक्टुरियामुळे होणारी खंडित झोप, थेट रात्री पडण्याचा धोका, हृदय आणि रक्तवाहिन्यांच्या समस्या, लक्ष कमी होणं आणि वयस्कर लोकांमध्ये नैराश्य याच्याशी जोडलेलं आहे. जेव्हा तुम्हाला रात्री अनेक वेळा उठावं लागतं, तेव्हा तुमचं शरीर कधीच झोपेच्या खोल टप्प्यापर्यंत पोहोचत नाही, जिथे स्मरणशक्ती सुधारते आणि शरीराच्या पेशी दुरुस्त होतात. याचा अर्थ तुम्हाला सतत थकवा जाणवतो. उठायच्या व्यतिरिक्त तुम्ही तुमच्या शरीराला खोल झोपेमध्ये होणारा उपचार आणि पुनरुज्जीवनाच्या प्रक्रियांपासून वंचित करत आहात. हळूहळू या दीर्घकालीन कमतरतेमुळे वृद्धत्वाचा वेग वाढू शकतो, तुमची रोगप्रतिकारशक्ती कमी होऊ शकते आणि तुमची एकाग्रता व निर्णय घेण्याची क्षमतासुद्धा कमी होऊ शकते. पण इथे एक चांगली गोष्ट आहे जी तुमचा दृष्टिकोनच बदलून टाकेल. बऱ्याच वेळा वयस्कर लोकांच्या गुंतागुंतीच्या वैद्यकीय समस्यांमागे नक्कीच काही सवयी असतात ज्या सहज सुधारता येऊ शकतात आणि झोप त्यातलीच एक आहे. वैद्यकशास्त्र आणि वृद्ध लोकांमधल्या मूत्रविज्ञानावर अनेक दशकं संशोधन करून आम्हाला 5 अशा सवयी समजल्या आहेत ज्या सोडल्यावर रात्री उठून लघवीला जाण्याची गरज नाही. खूप कमी लघवीला जाणं होऊ शकतं किंवा अगदी ही सवय तुमची नाहीशी सुद्धा होऊ शकते. मी आता सांगणाऱ्या प्रत्येक उपायाला बारीक वैज्ञानिक पुरावे आहेत आणि हजारो लोकांनी ते वापरून जबरदस्त फरक पाहिला आहे. पहिली सवय म्हणजे झोपण्याच्या 3 तास आधी द्रव पदार्थ पिणं टाळणं. बघायला सोपं वाटतंय ना, पण खरं तर हे खूप गुंतागुंतीचं आणि आश्चर्यकारक आहे. बहुतेक लोक झोपण्याच्या अगोदर फक्त पाणी पिणं कमी करण्याचा प्रयत्न करतात. चुका होतात, पण लोक अजूनही असे पदार्थ किंवा पेय घेत राहतात ज्यात सूप किंवा द्रव जास्त असतं, जे रात्रीच्या झोपेसाठी त्रासदायक ठरतं. तुमच्या शरीरामध्ये काय होतं ते खूपच मजेशीर आहे. जेव्हा तुम्ही झोपायच्या 3 तास आधी द्रव घेता, तेव्हा तुमच्या मूत्रपिंडांनी, किडनीनी ते द्रव प्रक्रिया करणं सुरू ठेवावं लागतं. नेमकं त्यावेळेस जेव्हा त्यांना लघवीचं प्रमाण कमी करायचं असतं. अनेक ज्येष्ठ लोकांना हे देखील कळत नाही की सूप, कलिंगड, टरबूज सारखी जास्त पाण्याची फळं, गरम चहा आणि काही औषधं यात खूप द्रव असतो, ज्यामुळे रात्रभर त्रास होतो. पुण्यातल्या एक 72 वर्षीय मीनाताई आहेत आणि त्यांची प्रेरणादायी गोष्ट ऐका. त्या बऱ्याच काळ रात्री 4 ते 5 वेळा लघवीसाठी उठायच्या. त्यांनी सगळं काही करून पाहिलं होतं. पाणी कमी प्यायचं, औषधं घ्यायची, अगदी शस्त्रक्रियेचा विचारही केला होता. तर त्या म्हणाल्या
खूप निराशा झाली आहे. झोपच उडाली होती आणि माझं स्वतःचं मूत्राशय कैद खाण्यासारखं मला वाटू लागलं होतं. मग त्यांना लक्षात आलं की झोपायच्या आधीचा त्यांचा हर्बल चहा आणि रात्रीचं जेवणातील सूप ह्या गोष्टी त्यांच्या समस्या अजून वाढवत होत्या. मग मी त्यांना शिकवलेली पूर्ण रणनीती त्यांनी अंमलात आणण्यास सुरुवात केली होती. ताईंनी हे केल्यानंतर फक्त 2 आठवड्यांमध्येच रात्री फक्त एकदाच त्यांना बाथरूमला जावं लागायचं. हे सवय सुधारण्याचे फायदे फक्त चांगली झोप मिळणं एवढेच नाही, तर झोपण्यापूर्वी जर तुम्ही तुमच्या मूत्रपिंडावर जास्त ताण देणं थांबवलं तर तुमचं शरीर नैसर्गिक पद्धतीने व्हॅसोप्रेसिन नावाचा हार्मोन तयार करू शकतं, जो लघवी घट्ट करतो आणि रात्री त्याची निर्मिती कमी करतो. याचा अर्थ फक्त तुम्ही कमी लघवी करत नाही, तर तुम्हाला अधिक गाढ व शांत झोप मिळते. त्यामुळे तुम्ही जास्त ताजेतवाने उठता आणि दिवसभर तुमच्या महत्त्वाच्या कामांमध्ये जास्त लक्ष देऊ शकता. ऊर्जा असते. हा बदल खऱ्या अर्थानं आणि दीर्घकाळ टिकण्यासाठी तुमच्या रोजच्या झोपेच्या वेळेपासून 3 तास आधी द्रव पदार्थ घेणं थांबवायचं ठरवा. उदाहरणार्थ, जर तुम्ही साधारण रात्री 9 वाजता झोपत असाल तर संध्याकाळी 6 वाजेपर्यंत कोणतंही पाणी, चहा, कॉफी, ज्यूस, सूप, जास्त द्रव असलेली फळं किंवा अगदी आईस्क्रीम, गोळा यांसारखी द्रव पदार्थ घेणं बंद करा. ज्यांना हालचाल करताना अडचण येते त्यांनी केवळ तातडीच्या किंवा आवश्यक औषधांसाठीच थोडंसं पाणी पलंगाजवळ ठेवायला पाहिजे. जर तुम्हाला मधुमेह असेल किंवा मग तहान लागणारी औषधं तुम्ही जर घेत असाल तर डॉक्टरांशी बोलून द्रव पदार्थ घेण्याचा वेळ दिवसाच्या पहिल्या काही तासांमध्ये कसा ठरवता येईल याबद्दल चर्चा नक्की करा. मग त्या ताईंनी मला काही महिन्यानंतर सांगितलं, असं साधं काही केल्याने माझं आयुष्य इतकं बदलेल यावर माझा विश्वासच बसत नव्हता. आता मी माझ्या 50शीमध्ये जशी झोपायची तशी झोपते आणि दिवसभर माझी ऊर्जा तिप्पट वाढली आहे. माझी नातवंडं माझी ऊर्जा पाहून चकित होतात. सवय म्हणून 2 गोष्टी, खूप उशिरा जेवणं आणि लघवी वाढवणारे पदार्थ खाणं, ही एक खूप मोठी चूक आहे जी जवळजवळ 80 ते 85% वयस्कर लोक करतात आणि त्यांना ह्याचा त्रास होतो. कळतही नाही की ते स्वतःच्या झोपेत अडथळा आणतायत. तुमच्या जेवणाची वेळ आणि तुम्ही दुपारी व संध्याकाळी जे जे खातात त्याचा थेट आणि जोरदार परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीवरती होतो. झोपायच्या अगदी आधी जेवलं, विशेष करून जेवणामध्ये नैसर्गिकरित्या लघवी वाढवणारे पदार्थ असतील तर तुम्ही तुमच्या मूत्राशयाला रात्री भरायचं काम देत आहे. टोमॅटो, काकडी, अजमोदा, शतावरी, कलिंगड, कॉफी, ग्रीन टी, चॉकलेट आणि अगदी कोथिंबीर यामध्ये असं काहीतरी असतं जे लघवीचं उत्पादन वाढवतात. जेव्हा समस्या आणखी वाढते, कारण यापैकी बरेच पदार्थ आरोग्यासाठी चांगले मानले जातात, त्यामुळे लोक त्यांना नक्कीच खातात, पण ते नकळतपणे नॉक्टुरियाचं रिॲक्शन बनवतात, ज्यामुळे हा दुष्टचक्र सुरू होतं. यामागचं विज्ञान खूपच रोचक आहे. तुमच्या पचनसंस्थेला जेवण पूर्णपणे पचायला साधारण 3 ते 4 तास लागतात. या दरम्यान विशेषतः जेव्हा तुम्ही झोपलेले असता तेव्हा पचनक्रिया हळू होते आणि लघवी वाढवणारे घटक तुमच्या शरीरामध्ये जास्त काळ राहतात. त्यामुळे मूत्रपिंडावर त्यांचा परिणाम दीर्घकाळ टिकतो. याशिवाय जास्त सोडियम असलेले पदार्थ बऱ्याच वयस्कर लोक जास्त खाणं करतात. शरीराला दिवसभर पाणी धरून ठेवायला भाग पाडतात आणि जेव्हा तुम्हाला झोपायचं असतं तेव्हा ते पाणी बाहेर टाकतात. नाशिकच्या एक 68 वर्षीय निवृत्त विजू काका आहेत आणि यांची बदललेली गोष्ट मी तुम्हाला सांगते, जे खाण्याच्या बाबतीत खूपच ठाम होते. रात्री 8 वाजता 8:30 वाजता ते जेवायचे आणि अनेकदा 9:30 वाजता ते सकाळचा नाश्ता करायचे, ज्यात ते नेहमी ताजे टोमॅटो, काकडी आणि पचनासाठी ग्रीन टी असेल. त्यांनी मला माझ्याबरोबर हे कबूल केलं. मी रात्री 3:30 आणि 5:30 वाजता नक्की लघवीसाठी उठायचो. मला असं वाटलं फक्त वाढत्या वयामुळे असं होतं, पण दिवसभर मला झोप येत नव्हती. जेव्हा त्यांनी संध्याकाळी 6:30 वाजता जेवण करायला सुरुवात केली आणि दुपारी 4 नंतर लघवी वाढवणारे पदार्थ बंद केले, तेव्हा फक्त 10 दिवसांमध्ये मोठा बदल पाहिला. ते रात्री फक्त एकदाच उठू लागले आणि 3 आठवड्यानंतर सलग 6 तास ते झोपू लागले, कुठल्याही अडचणीशिवाय. या बदलांचे फायदे खूप खोल आणि बहु आरामदायी आहेत. जेव्हा तुम्ही तुमच्या जेवणाला तुमच्या शरीराच्या नैसर्गिक लयीशी जुळवता तेव्हा तुम्ही फक्त नॉक्टुरिया कमी करत नाही, तर पचनही खूप सुधारतं. गॅस्ट्रोइसोफेगल रिफ्लेक्स कमी करून झोपेत अडथळा कमी होतो आणि तुमचा चयापचय रात्री अधिक चांगल्या प्रकारे काम करतं. बऱ्याच लोकांना सकाळी उठल्यावर
भूक कमी लागते आणि हलकं फुलकं उत्साही वाटतं असंही ते सांगतात. ही पद्धत वापरण्यासाठी झोपण्याच्या 4 तास आधी जेवण खाण्याचा नियम ठेवा. शक्यतो संध्याकाळी 4:30 ते 6:30 वाजता झोपायला अनुकूल असे पदार्थ खा. रात्रीच्या जेवणासाठी आणि झोपेसाठी चांगल्या पदार्थांची यादी नक्की तयार करा. जसं की कमी चरबीचे मांस असेल, भात असेल, रताळे असतील, केळी, ओट्स, ब्रोकोली आणि गाजर. शत्रूंमध्ये यांसारख्या भाज्यांचा समावेश होतो. जसं की मी आधी सांगितलं आहे, सर्व लघवी वाढवणारे पदार्थ आणि मद्यपी पेये जे सुरुवातीला झोप येण्यास मदत करतात पण नंतर वारंवार त्रास देतात. जर वेळेची मर्यादा असेल किंवा जेवणासोबत औषधे घ्यायची असतील तर डॉक्टरांशी बोलून उपचारांशी तडजोड न करता तुमची दिनचर्या कशी जुळवायची यावरती तुम्ही चर्चा नक्की करायला पाहिजे. विजू काकांनी अलीकडे असं सांगितलंय की त्यांनी आपलं अन्न आणि झोप यांचं नातं पूर्णपणे बदलवलं आहे. आता ते संध्याकाळी 6 वाजता राजासारखं जेवतात आणि मग नंतर बाळासारखी झोप घेतात. पत्नी प्रभावित झाली आहे आणि मला 10 वर्षांनी तरुण झाल्यासारखं वाटतंय. सवय अशी आहे की झोपण्यापूर्वी फक्त सुरक्षिततेसाठी बाथरूम वापरणं ही एक हुशार योजना वाटू शकते, पण खरं तर हा सर्वात धोकादायक सापळा आहे जो वयस्कर लोकांना नॉक्टुरियाच्या चक्रामध्ये अडकवून ठेवत असतो. जेव्हा तुम्ही झोपण्याआधी खबरदारी म्हणून बाथरूमचा वापर करता, जरी तुम्हाला खरी गरज नसेल तरीसुद्धा तुम्ही तुमच्या मूत्राशयाला कमी काम करण्याची सवय लावता आणि अशी एक सवय तयार करता जी रात्रभर चालू राहते. बहुतेक लोकांना हे कळतही नाही की मूत्राशय हा एक असा एकदम जुळवून घेणारा स्नायू आहे जो तुमच्या वारंवार होणाऱ्या सवयींपासून शिकत असतो. तुम्ही जेव्हा लघवी पूर्ण भरली नसतानाच वारंवार रिकामी करता तेव्हा मूत्राशयाला असं शिकवलं जातं की त्याला लघवी साठवण्यासाठी ताणायला गरज नाही. हळूहळू यामुळे मूत्राशयाची कार्यक्षमता खूप कमी होते. त्यामुळे थोडीच लघवी भरली जाते तरीसुद्धा तो तातडीने लघवी करण्याचा सिग्नल आपल्याला देऊ लागतो, ज्यामुळे तुमची झोप उडते. अगदी खऱ्या गरज नसतानासुद्धा. या सगळ्या शरीराला क्रियाशास्त्रामध्ये गुंतागुंत खूप आहे, पण ते फारच रोचक आहे. निरोगी प्रौढ व्यक्तींचं मूत्राशय साधारणपणे 300 ते 500 मिलीलिटर लघवी आरामात साठवू शकतं. मूत्राशय मग त्यानंतर मेंदूला तातडीचे संकेत पाठवतो. पण जेव्हा तुम्ही खबरदारी म्हणून लघवी करण्याची सवय लावता तेव्हा तुमचं मूत्राशय फक्त 100 ते 150 मिलीलिटर लघवी असतानाच हे संकेत पाठवू लागतं, ज्यामुळे तुमची झोप उडते. नाशिकच्या एक 74 वर्षांच्या ताई आहेत. त्यांनी झोपण्यापूर्वी एक सुरक्षिततेचा नियम तयार करून ठेवला आहे. त्या म्हणाल्या, प्रत्येक रात्री लघवी करायला जायची गरज नसते, पण मी फक्त सुरक्षिततेसाठी बाथरूमला जायची. मला वाटायचं की मी हुशारपणा करत आहे, पण खरं तर मी स्वतःमध्येच एक राक्षस तयार केला आहे. आणि मग असं झालं की त्या ताईंना फक्त 2 तासांनी मूत्राशय भरल्याची जाणीव होऊन उठायच्या. पण खरं तर त्यांचं शरीर कमी क्षमतेवरती काम करायला शिकलेलं होतं. मी शिकवलेली मूत्राशय पुनर्रचना तंत्र वापरल्यानंतर त्या ताईंनी हळूहळू त्यांची साठवण क्षमता वाढवली आणि आता त्या नियमितपणे 5 ते 6 तास सलग झोपू शकतात. असं चक्र तोडल्याचे फायदे खूपच जबरदस्त आहेत आणि ते लवकरच दिसून येतात. जेव्हा तुम्ही तुमच्या मूत्राशयाला त्याच्या नैसर्गिक क्षमतेवरती परत येऊ देता तेव्हा फक्त नॉक्टुरिया कमी होत नाही, तर तुमच्या नियंत्रणावरचा आत्मविश्वासही परत मिळतो. झोपेशी संबंधित काळजी कमी करण्यासाठी आणि तुमच्या रात्रीची झोप चांगली होण्यासाठी सुरुवातीला एक महत्त्वाचा नियम पाळा. झोपण्याआधी फक्त तेव्हाच बाथरूमला जा जेव्हा तुम्हाला खरंच गरज वाटेल. नक्की आणि शंका नकोशी. जर गरज वाटत नसेल पण मनामध्ये काही काळजी असेल तर वाचन करा किंवा हलक्या संगीताचा आस्वाद घ्या. म्हणजे स्वतःचं लक्ष 15 ते 20 मिनिटं विचलित करता येईल. बहुतेक वेळा तुम्हाला जाणवेल की ती गरज फक्त मनातली चिंता होती. जर तुम्हाला अस्वस्थता वाटत असेल, इतिहास काहीही असो किंवा तुम्ही लघवी वाढवण्यासाठी औषधे घेत असाल, तर तुमच्या परिस्थितीनुसार सर्वोत्तम पुनर्रचना प्रोटोकॉल काय आहे यासाठी तुमच्या डॉक्टरांशी नक्की बोला. त्या ताईंनी काही महिन्यांनी सांगितलं की माझा विश्वासच बसत नाही की मी माझ्या समस्येचं कारण मी स्वतःच तयार करत होते. आता मला पूर्ण खात्री आहे की माझ्या शरीराला काय करायचं आहे याची माहिती आहे आणि मी माझ्या चिंतेचा गुलाम नाही.
हे जाणून मला खूप शांत झोप येते. चुकीच्या स्थितीमध्ये झोपणं किंवा चुकीच्या उष्णतेचा वापर करणं हा एक मोठा शोध आहे, ज्याबद्दल फार कमी आरोग्य तज्ज्ञांना माहिती आहे. तुम्ही ज्या स्थितीत झोपण्याचा किंवा तुमच्या मूत्राशयाच्या रचनेचा थेट आणि मोजता येण्याजोगा परिणाम तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावर होतो. बहुतेक वयस्क लोक असं झोपतात, ज्यामुळे नकळत मूत्राशयावरती जास्त दाब येतो आणि रक्ताभिसरण अडथळा येतो. यामुळे मूत्रसंस्थेच्या सामान्य कामावरती परिणाम होतो. जेव्हा तुम्ही पोटावर किंवा पोटाला दाब देणाऱ्या स्थितीमध्ये झोपता, तेव्हा मूत्राशयावर थेट शारीरिक दाब होतो, ज्यामुळे तो भरलेला नसतानाही भरल्याचा सिग्नल पाठवू शकतो. त्याबरोबरच चुकीच्या पद्धतीने ठेवलेले औषधं रक्ताभिसरणावर आणि शिरा परत येण्यावर याचा परिणाम होतो, ज्यामुळे दिवसा तुमच्या पायांमध्ये जमा झालेलं द्रव रात्री रक्ताभिसरणामध्ये परत जातं. त्यामुळे झोपल्यावर लघवीची मात्रा वाढते. यामागचं बायोमेकॅनिकल विज्ञान असं आहे की जेव्हा तुम्ही पायाखाली उशी ठेवून किंवा पाठीचा कणा सरळ ठेवून झोपता, तेव्हा मूत्राशयावर बाहेरून दाब येत नाही आणि तो आपली नैसर्गिक स्थिती राखतो. यामुळे शिरा परत येण्याचं प्रमाणही कमी होतं, ज्यामुळे रात्री लघवीसाठी बाहेर पडण्याची गरज कमी होते. अलीकडील अभ्यासानुसार जे लोक योग्य स्थितीमध्ये झोपल्याने नॉक्टुरिया 40% कमी होऊ शकतं, असं कोल्हापूरचे 71 वर्षीय एक सैनिक आहेत अशोक काका, तर ते सांगतात. ते नेहमी पोटावर झोपायचे कारण ते त्यांना जास्त आरामदायक वाटायचं. अशोक काका म्हणाले की मी 30 वर्षे सैन्यामध्ये सेवा केली आणि नेहमी पोटावरच झोपलो. माझ्या झोपण्याच्या पद्धतीमुळे माझ्या रात्रीच्या त्रासांचं कारण असू शकतं हे मला कधीच वाटलं नव्हतं. रात्री 3 वेळा नक्की उठायचं आणि प्रोस्टेटसाठी मूत्ररोग तज्ज्ञांकडे जाण्याचा विचार ते करत होते. झोपण्याचा प्रकार आणि नॉक्टुरिया यांच्यातील नातं कळल्यावर अशोक काकांनी हळूहळू पायाखाली उशी ठेवून कुशीवर झोपायला सुरुवात केली. फक्त 2 आठवड्यांमध्ये त्यांना रात्री बाथरूमला जाणं 1-2 वेळा कमी झालं आणि 1 महिन्यानंतर काही रात्री ते पूर्णपणे अखंड झोपू लागले. या बदलाचे फायदे फक्त नॉक्टुरिया कमी होणं एवढंच नाही, तर जेव्हा तुम्ही योग्य पद्धतीने झोपता तेव्हा पाठदुखी कमी होते, रात्री श्वासोच्छ्वास सुधारतो, घोरणं कमी होतं आणि पाठीचा कणा नैसर्गिकरित्या सरळ राहतो. यामुळे झोप अधिक गाढ आणि शांत होते. हा बदल आरामात आणि कायमस्वरूपी होतो. करायला तुमच्या डाव्या कुशीवरती झोपायला सुरुवात करा, कारण त्यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं आणि पाठीचा कणा सरळ होतो. गुडघ्यामध्ये मध्यम कडकपणाची उशी ठेवा. डोक्याखाली अशी उशी ठेवा जी तुमची मान तटस्थ स्थितीमध्ये ठेवेल, म्हणजे खूप उंच किंवा खूप खाली नाही. जर तुम्ही नेहमी पोटावर झोपत असाल तर हळूहळू झोपण्याची सवय बदला. अशोक काकांनी नुकतीच मला सांगितलं की मी झोपण्याची पद्धत थोडीशी बदलली आणि मला वाटतं की मी एक मोठं रहस्य शोधलंय जे मला कोणी आधी सांगितलं नव्हतं. आता मी चांगला झोपतो, कमी उठतो आणि माझी पाठदुखीसुद्धा कमी झाली आहे. मला तर हे वर्षापूर्वीच कळायला हवं होतं. आश्चर्य वाटतं ना, झोपायला जायच्या स्थितीतला एक छोटासा बदल किती मोठा फरक करू शकतो. पुढच्या गोष्टीकडे जायच्या आधी माझी एक खास विनंती आहे. जर ही माहिती तुमच्यासाठी उपयोगाची वाटत असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा आणि तुमचा पाठिंबा दाखवा. आता तयार व्हा एका साध्या पण महत्त्वाच्या चुकीबद्दल जाणून घेण्यासाठी, जी तुमच्या लक्षात न येता तुमच्या झोपेत अडथळा आणत असेल. सवय, खोलीचं योग्य तापमान आणि चुकीच्या झोपेचे कपडे. यामुळे कदाचित वयस्कर लोकांच्या झोपेवर खूप फरक पडतो, पण त्याला फारसं महत्त्व दिलं जात नाही. आणि एक आश्चर्यकारक गोष्ट आहे जी योग्य रीतीने सांभाळल्यावर तुमच्या झोपेचा अनुभव अगदी बदलून टाकू शकते. तुमच्या झोपण्याच्या खोलीचं तापमान आणि तुम्ही जे कपडे घालता ते थेट तुमच्या रात्रीच्या लघवीच्या प्रमाणावर परिणाम करतं. हे सगळं हार्मोन्स किंवा मग रक्ताभिसरणाच्या प्रक्रियेमुळे होतं, ज्याबद्दल बहुतेक लोकांना फारशी माहितीच नसते. जेव्हा खोली जास्त गरम असते किंवा तुम्ही असे कपडे घालता जे शरीराला थंड होण्यासाठी मदत करत नाही, तेव्हा तुमचं शरीर तणावाच्या स्थितीमध्ये जातं. त्यामुळे व्हॅसोप्रेसिन या हार्मोनच्या नैसर्गिक निर्मितीवरती परिणाम होतो, जो रात्री लघवी मात्रा कमी ठेवतो. करायचं काम सांभाळणारं हार्मोन आहे. शिवाय जास्त उष्णतेमुळे रक्तवाहिन्या फुगतात आणि रक्ताभिसरणामध्ये बदल होतो, ज्यामुळे मूत्रपिंड जास्त द्रव गाळू लागतात, जेव्हा त्यांना रात्री विश्रांती मोडमध्ये असायचं असतं. या शोधामागचं शरीरातील प्रक्रिया खूपच रंजक आहे. सामान्य झोपेदरम्यान शरीराचं तापमान नैसर्गिकरित्या सुमारे 1 ते 2 अंश सेल्सिअसने कमी होतं आणि ही घट शरीराला व्हॅसोप्रेसिन आणि मेलाटोनिनचं उत्पादन वाढवायला सांगते.
पण जेव्हा वातावरण खूप गरम असतं, म्हणजे 26°C जास्त, किंवा तुम्ही जास्त कपडे घालता, तेव्हा हे सगळं वेगळं होतं. जे लोक नैसर्गिक नियंत्रणामध्ये अडथळा आणतात, तेव्हा तुम्ही एका मूलभूत नियंत्रण प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करत असता, जी रात्रीच्या लघवीच्या उत्पादनावर नियंत्रण ठेवते. अभ्यास दाखवतात की जे लोक 24 ते 26°C दरम्यान नियंत्रित वातावरणात झोपतात, ते नॉक्टुरिया 50% कमी करू शकतात. मुंबईतील एक निवृत्त शिक्षिका आहे ललिता, यांची परिवर्तनशील गोष्ट ऐका, ज्या 5 वर्षांपासून नॉक्टुरियाशी झुंज देत आहे. मला नेहमीच थंड वातावरणामध्ये AC बंद करून आणि जाड फ्लॅनलचे पायजमे घालून झोपायला आवडायचं. अगदी मुंबईच्या उकाड्यामध्ये सुद्धा मला असं वाटायचं की ही माझी वैयक्तिक आवड आहे. तर ललिताताईंनी हे माहीत नव्हतं की ही आवड त्यांच्या झोपेमध्ये पूर्णपणे अडथळा आणत होती. त्या रात्री 4-5 वेळा घामामध्ये भिजून आणि तातडीने लघवीसाठी उठायच्या. तापमान आणि नॉक्टुरिया त्यांच्यातील संबंध समजल्यावर त्या ताईंनी एका शांत आणि एअर कंडिशनर असलेल्या बेडरूममध्ये गुंतवणूक केली आणि सोप्या पायजम्यामध्ये आरामात त्या श्वास घेऊ लागल्या. हा बदल खूपच प्रभावी ठरला. एका आठवड्याच्या आत त्यांनी रात्री बाथरूमला जाण्याची संख्या 2दा कमी केली आणि 3 आठवड्यानंतर काही रात्री त्या पूर्णपणे अखंड झोप घेऊ लागल्या. या तापमान ऑप्टिमायझेशनचे फायदे खूप खोल आहेत आणि आरोग्याच्या अनेक बाबतीत ते दिसून येतात. जेव्हा तुम्ही योग्य तापमानामध्ये झोपता, तेव्हा फक्त कमी होत नाही, तर तुम्हाला खोल आणि चांगली झोप येते. हार्मोनचं संतुलन सुधारतं, रात्रीचा घाम कमी होतो, गोंधण्याचं प्रमाण घटतं आणि सकाळी तुम्हाला अधिक ताजतवानं आणि ऊर्जावान जाणवतं. हे ऑप्टिमायझेशन व्यवहारामध्ये आणण्यासाठी तुमची खोली रात्री 25 ते 26°C दरम्यान ठेवा. पंखा, एअर कंडिशनर वापरा किंवा हवामान परवानगी दिल्यास खिडक्या उघडा. कपाट उघडा ठेवून सिंथेटिक किंवा मग खूप जाड कपड्यांऐवजी नैसर्गिक सुती आणि लिननचे कपडे वापरावेत, कारण ते श्वास घेण्यास परवानगी देतात. सुती किंवा नैसर्गिक साहित्य वापरलं की शरीराची उष्णता जास्त काळ टिकत नाही. ललिताताईंनी काही महिन्यांनी मला असं सांगितलं की खोलीतील तापमानाच्या साध्या बदलाने माझी वर्षानुवर्षे असलेली समस्या दूर झाली. हे खूपच आश्चर्यकारक आहे. आता मी देवदूतासारखी झोपते, ताजतवानं उठते आणि त्याचबरोबर शंकांमध्ये जितकं तरुण आणि उत्साही वाटलं नव्हतं, तेवढं तरुण आणि ऊर्जावान वाटतं. माझ्या आयुष्याची गुणवत्ता पूर्णपणे बदलली आहे. ही पद्धत खरंच खूप बदल घडवून आणणारी होती. कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला तापमान आणि झोपेमधील हे नातं माहीत होतं का? आता तुम्ही त्या 5 सवयी शोधल्या आहेत, ज्या तुमच्या रात्रीच्या झोपेमध्ये अडथळा आणत आहे. तर आता हे बदल तुम्ही नक्की करायला हवेत. यापैकी कोणता बदल तुम्ही सर्वात अगोदर करू इच्छिता ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.